असं खेळत 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 बोलू नका ते चंडू भगवंतानं मारला. ते खेळ कशा करता होता? एक खेळाचं निमित्त होतं, पण चंडूचं खेळ कशा करता होते त्याच्या निमित्तानं काय करायचं होतं पुढे त्याचे कारण होते काही. असा खेळत खेळत तो चंडू मारल्याबरोबर तो चंडू यमुनेच्या डोहाच्या कडेला एक कळंबाचं झाड होतं, त्या झाडाच्या फाट्यावर जाऊन तो चंडू थांबला. कृष्णा गोपाळ म्हणू लागले, हपा चंडूच गेला ते गेला, आता तू जाऊ नकोस, त्या झाडावर चढू नकोस. काळिया सर्प विषारी सर्प आहे. तो सर्प कसा होता मग? त्यांना खालून जर भुसकारी मारला तर वरले पाखरं मरत होते. म्हणून काय विष असेल त्याच्यामध्ये, थोडा विषारी साप. पण त्या सापाला काढण्याकरता चंडूचं निमित्त होतं त्याचं. नाही रे तुम्ही काही काळजी करू नका, मी आणणार तेच चंडू आणणार. अरे दुसरं करू, आपल्याला दुसरं चंडू तयार करता येते. कृष्णा तू जाऊ नकोस, पडशील मध्ये, तुझी आई आम्हाला शिव्या देईल. नाही नाही तुम्ही वगैरे नुसतं पाहत राहा की रे. म्हणली काय करतो ते बघा की. त्याला चंडू इथूनच आंबडत होता. खरं झालं का आंबडत नव्हता? पावले पाताळीन स्वर्गीय मुकुट असं होता येते त्याला. 11व्या अध्यायामध्ये कसलं विराडो रूप दाखविलं, काही होता येते त्याला. आणि चंडू इथून आपण ना काय चंडू पण निमित्त होतं त्याचं. नाही नाही गप्प बसा, मी तेच चंडू आणणार आहे म्हणला आणि त्या कळंबाच्या झाडावर गेला. यमुनेचं आसमान पाणी होतं ते कितीतरी काळिया ढो असल्यासारखा महाराज ते. त्याचं धावाचं नावच काळिया ढो. आतमध्ये गेला. आता चंडू तिथून आंबडत नव्हता का त्याला? कसा हात केल्यासारखं केला, निमित्त आला. एक हात पुढे केला, डावा पाय हलविला त्या फाट्याला. ते चंडू यमुनेत पडला. त्या चंडू सरसाच उडी मारला खाली. हरी बुडाला बोंब घाला. अरे बोंबू लागले, गोपाळ रडू लागले. अरे कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला. आता काय महाराज, गाई वासर जास्त त्याच्या पुढे सांगू तुम्हाला. तिथल्या यमुनेच्या कडेचा चारा सुद्धा सुकून गेला म्हणून कृष्ण बुडाल्यामुळे. गाई वासर स्थान पियाचं विसरले, गाई चारा खायचं विसरले आणि कृष्ण ध्यास लागला सगळ्यांना. आणि कृष्ण कृष्ण गेला, कृष्ण गेला म्हणित छाती उडून बनून घेत गोपाळ गोकुळामध्ये आले. यशोदे तुझा कृष्ण बुडाला, यमुनेच्या डोहामध्ये बुडाला, कृष्ण बुडाला. आता कृष्ण बुडाला म्हटल्याबरोबर यशोदेला किती वाईट वाटलं असेल. माझा कृष्ण बुडाला, मग आता आम्हाला तर कशाला शिल्लक राहायचं, आपण तर कशाला शिल्लक राहायचं आहे का? कुठं बुडाला मला दाखवा चला, कुठं बुडाला. सगळे गोपाळ आले आणि यमुनेच्या डोहाला बघितली तिनं. कृष्ण विसरला. कृष्ण तिथंच होता बरं का. माझी माय कदाचित जर उडी मारली आणि मी जर खाली गेलो तर मग माझी माय मरून जाईल की नाही, म्हणून मायचं संरक्षण करण्याकरताच तिथंच होता, बुडाला नव्हता. यशोदा माता एक्सप्रेस गाडी आल्यासारखं आली अगोदर खरं, पण काळिया ढव बघितल्या बरोबर तुकोबारा म्हणतात, मी म्हणत नाही. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली. आपुले ते गाई आपुले ते गाई बघा बरं. यशोदा कृष्ण
बाण बुडाला, आता मी कृष्णाबरोबर मरणार आहे, आता मी वाचून तर काय करायचंय म्हणून आली कुठपर्यंत, त्या ढवापर्यंत. आणि ढव बघितल्या बरोबर एक एक पाऊल पुढे टाकली नाही तिनं, एक एक पाऊल मागे टाकली म्हणतात. मागे मागे सरे माय पाऊला पाऊली पाऊला पाऊली आपुलीच घाली, इकडी पडायची होती मग. कुणाची माय नाही, कुणाचा बाप नाही, कुणाचा कोणी नाही, कुणी नाही, काय नाही. आपलं अंग राखून या माय खेद करी, अंतरी हरी जाणवले माय आता मरणा. नक्की कळालं देवाला. आणि त्यावेळेस खाली बुडी दिली आणि गेला कुठं, काळियाच्या पत्नीच्या समोर जाऊन उभा टाकला. काळियाचा भाग होता ना मोठा विषारी, तो झोपलेला होता. पण त्या नागिनीनं पाहिली, काय लेकरू सुंदर आहे, ही लेकरू कुणकुण आलं म्हणावं, याच्या माईनं कसं विसरली असेल याला, काय कसला आहे, मदनाचा पुतळा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, विशेषी कळा लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, विशेषी कळा लोपलिया, कस्तुरी चंदनाची ओटी, कस्तुरी चंदनाची ओटी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, रविशेषी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा किती सुंदर होता तो. परमात्म्याचं रूप जर वर्णन करायला गेलं तर महाराज तुकोबारा म्हणतात, रवी शशी कळा लोपलिया. रवी, सूर्य, चंद्र हे त्याच्या प्रकाशानं लोपून गेलेले होते, एवढा प्रकाश होता त्याचा. तुझी निडळी ओटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्यवदन कमल नयन हास्यवदन असा परमात्मा त्या नागिनीच्या पुढे ज्या वेळेस उभा टाकला, त्यावेळेस त्या भगवंताला पाहिलं. काय रूप आहे, काय काय होतं त्याच्यावर अलंकार. कान्होबा महाराज वर्णन करतात, कटी कडजोडा, वाकीवाळा, बाहू बाहुते पदक गळा, मृगना बिरी किला टिळा, लवती डोळा विद्धुलता. विद्धुलता कशाला म्हटलंय बरं का, वीज जशी चमकते तशा प्रकारचे पाहायला, त्याला पाहण्याकरता महाराज डोळे झाकत होते अशी. काय वर्णन करा म्हणतात ना, काय सुंदर, किती सुंदर, काय वर्णन करावं त्या सुंदरपणाला. सुंदरपणाची साम्यता काय वर्णू ते पावे आता, तुक्या बंधू मनेरे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली, त्याचे माय धन्य, त्याचा बाप धन्य. काय प्रसूत आहे, त्याला काय जन्म दिले असतील त्या भगवंताला, काय त्या देवकीचं भाग्य असेल, काय त्या यशोदेचं भाग्य असेल. भगवंताला अशा प्रकारचा खेळविला महाराज त्याने.
भगवंत तिथं जाऊन उभा टाकल्याबरोबर तिला इतका प्रेम वाटला त्या लेकराचा. कुणकुण आलं कसं आलं म्हणा बर देवावर भाव बसला तिचा. भाव बसल्यानंतर बघा म्हणला तर काय करते ना कौल करते बघत तर बघत. त्यावेळेस तिने विचार केली ये नाग काळ्या जर उठला तर या लेकराचा घ्रास करून टाकून देईल. किती सुंदर लेकरू आहे. आता काय करावं. पण गंमत काय केला त्या ठिकाणी नसलेला चेंडू टाकला तिथे. चेंडू त्याला तिथं तयार करता आलं नाही का. चेंडू तिच्या दारात पडला बरोबर पा कोण आहे हे माझा चेंडू कुणी आणला ह्या ठिकाणी. आलो पुरवावया कोड त्याचे माझा चेंडू कोणी आणला या ठाया. आलो पुरवावया कोड त्याचे. मोठ्यानं ज्यावेळेस गर्जना केलं त्या लेकरानं त्यावेळेस तिची वृत्ती बदलली. देवावरली वृत्ती होती का नाही आपल्या पतीकडे गेली. माझ्या नवऱ्यावर काहीतरी संकट आलेलं आहे. काळ आहे हे बाळ नव्हे काय काळ काळ आहे. एवढं अथांग पाणी आहे बरं. एवढं पाणी म्हणून ज्यावेळेस एवढ्या मध्ये पातळामध्ये आलाय तो सामान्य आहे काय तो कोणीतरी काळ आहे माझ्या नवऱ्यावर आलेलं काळ आहे म्हणून आपल्या पतीला जाग केली. उठा उठा मोठं भारी संकट आलेलं आपल्यावर. उठा. काळ जाग झाला आणि त्या लेकराला पाहिल्या बरोबर त्याच्या अंगावर धावून गेलं. हे लेकरू का साधं होतं का. त्याला असं त्याचा दोन्हीचा तोंडाचा फडा धरला असा खाली एक आणि वर एक आणि त्याच्या फड्यावर झाला नाचायला सुरुवात केला. त्यानं आपले जी संख्या होती कुळं होती का नाही ती सर्प त्या सगळेला हाक मारली. अर्या म्हणली माझ्यावर संकट आलेले. ते सगळे जेव्हा सर्प येऊन देवा कृष्णाला चावायला सुरुवात केले त्यावेळेस चावा म्हणली किती चावतो होते. यानं गरुडाचा धावा केला. गरुडाचं चिंतन केल्याबरोबर लगेच गरुडाला पाहिल्याबरोबरच आता पालीला पाहिल्याबरोबर विंचू खाली रांगी घालते की नाही. एक काळ कुणी कोणाला म्हणा हे कुणी कोणाला हे आम्हाला हे गरुड कुणी कोणाला काही फराळ केलं गट 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 खाऊन गेलं काही फार मरून गेले. एकटा तेवढा नाग तो राहिला काळ्या आणि त्याच्यावर नाचत नाचत तिसऱ्या दिवशी भगवंतानी वर आले गोपाळ त्या ठिकाणी थांबलेले होते. कृष्ण इथंच बुडाला कृष्ण इथंच बुडाला कृष्ण इथंच बुडाला म्हणण्यामध्ये कृष्ण वरी आला. अरे कृष्ण आला आनंदी आनंद झाला. गुडिया भेके महाराज आनंदानं गोकुळामध्ये जाऊन सगळ्याला आनंदाची बातमी दिली. कृष्ण बुडाला होता ना कृष्ण वर आलाय वर खरं पण तो काहीतरी घेऊन आलाय बरोबर आपल्या भियाला सुरुवात हाऊ आला म्हणाले गेला. कृष्णात सांगितलं काही भिवू नका मी आहे रे तुमच्या समोर. तुम्ही काय भिता याला कशा करता याला काढलो याच्यात. आता इथं आपल्याला यमुनेमध्ये दररोज पाणी पिण्याकरता जायचं आहे. यमुनेमध्ये आपले गुरु पाणी पितात. आपण ह्या ठिकाणी खेळ खेळतात आणि हे भुजंग इथे काळ्या कशाला म्हणून याला दुसऱ्या जागी नेऊन सोडायचं आहे म्हणून भगवंताने तिथून काढून समुद्रामध्ये नेऊन सोडला त्या काळ्या सर्पाला आणि यमुनेचं तटाक निर्मळ केलं. आणि दररोज गाई आहे गोपाळ घेऊन भगवान गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटे गाई गोपाळ यमुनेच्या तटे येते पानिया मिळून जग जेठी येते पानिया मिळून जग जेठी गाई गोपाळ यमुनेच्या तटे गाई गोपाळ यमुनेच्या तटे येते पानिया मिळून येते पानिया मिळून खेळते वाळवंटे खेळे वाळवंटे चौगोना खेळते वाळवंटे चौगुणाचा खेळे वाळवंटे चला चला म्हणते पाहू दृष्टी हो चला चला म्हणते पाहू
मिळोनी जगले येते पाणी मिळोनी गाई गोपाळ यमुनेच्या तटे येते पाणी मिळोनी जगले येते पाणी मिळोनी जगले येळमुनीचं वाळवंट स्वच्छ निर्मळ काय केलं त्या काळिया सर्पाला नेऊन समुद्रामध्ये नेऊन टाकले आणि त्या ठिकाणी आपले गाई वासर गोपाळ आधी त्या वाळवंटामध्ये ज्यावेळेस खेळ मांडले आणि खेळ खेळत असताना सगळ्या गवळणी त्या भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता आल्या कसा आल्या गाई गोपाळ यमुनेचे तटी येती पानिया मिळवणी जगजेटी चंडूचं उन्हा खेळती वाळवंटे अरे वाळवंटात तो चंडू खेळतो कृष्ण चला चला म्हणती पाहू दृष्टी हो आपल्या डोळ्यानं पाहू पुढे काय ऐशा गोपिका त्या कामातुर झालेल्या होत्या त्या गवळणी भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता आतुर झालेल्या होत्या ऐशा गोपिका त्या कामातुर नारी चित्त विव्हळती देखावया हरी पित्त पाण्याचे करतील घरी कोण कोण 12-16 मिळवणी परस्परी 12-16 अशा प्रकारच्या गवळणी त्या यमुनेला पाणी आणण्याकरता चित्त विव्हळती देखावया हरी कृष्णाला कवा पाहावं म्हणून एक पाण्याचं निमित्त केले ते आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये सगळ्या आल्या कोणी काही करते कोणी काही करते कोणी काही करते काय काय करू लागले होते चिरे चोळिया त्या धुता विसरली कृष्णाला पाहिल्याबरोबर विसरून गेले काम काय काम करायला आम्ही विसरून गेले ते आता पुष्कळचे प्रमाण याती कुळ माझे गेले हर कोणी याती कुळ माझे गेले हर कोणी याती कुळ माझे गेले हर कोणी याती कुळ याती कुळ माझे श्रीरंगावर कोणी आणून श्रीरंगावतने आनंदने श्रीरंगावतने आनंदने शिकवान मत वेळो वेळा शिकवान मत वेळो वेळा हरपणे कोण्या जातीचे आहोत आम्ही विसरून गेले त्यांनी आपली जात विसरून गेली विसरले कुळ आपुला आचार पती भावे धीर सगळं सगळं विसरून गेले कृष्णाला पाहिल्याबरोबर तलीन झाल्या मग काय करू लागले त्या ठिकाणी बाया जे धुणं धुत होते का नाही धुणं धुत होते का नाही चोळ्या धुत होते कोणी लुगडे धुत होते चिरे चोळिया त्या धुता विसरते विसरले ऊर्ध्व लागले ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाटवे कोण कुळे याती हा झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती डोळे कसे झाले तटस्थ तटस्थ कशाला म्हणतात ते पाहत असताना डोळ्याची पापण खाली लावली नाही त्यांची कृष्णमूर्तीला ज्यावेळेस पाहायला सुरुवात केली महाराज
दंत धवनाचा. आता एक एक प्रकार नाही तिथं बरं का. कोणी चोळ्या धुतात, कोणी लुगडे धुतात. आता तिथं धुणं सगळंच आहे. एका गवळणीचं धुणं सगळं झालं होतं. आता घराकडे निघालती तिने सगळं गुंडाळून. दुसरी गवळण म्हणते थोडं थांब ग, माझं झालं. आता ये पहा, एवढी चोळीच राहिली पाहिजे बरं का, थोडं थांब म्हणून तिला थांबून घेतली. मग थांबून घेतल्यानंतर तिथं काय तिनं काय करते, तिनं काय करते काम, काय काम करते, मिस्त्री धोंड्यावर धोंडा घालून मिस्त्री तयार करते. म्हणजे तिचं जुनं होते बसून उगा कसं बसावं. ती मिस्त्री लावते, धोंड्याची मिस्त्री लावते, कोणी असं करतात. बघितलं नदीवर बघा कसं असं कोणी टाचच घासून घेते, कोणी. दंत धवनाचा मुका माझे हात, वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रीकृष्ण करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ. अशा प्रकारे त्या गवळणी तलीन झालेल्या होत्या, भगवान श्रीकृष्णाला पाहून मोहित झालेल्या होत्या. म्हणून तुकोबाराय त्या भगवंताचा खेळ आपल्या मुखातून वर्णन करतात. स्वतःचा अनुभव सिद्ध अनुभव आहे बरं का संत महात्म्यांचा. प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी डोळ्यानं पाहिलेले जे काही गोष्टी आहेत, वृंदावनामध्ये काय घडलं, यमुनेमध्ये काय घडलं, सगळ्या गोष्टी तुकोबाराने सगळे पाहिलेल्या आहेत. म्हणून त्यांनी पाहिलेल्या गोष्टीचा अनुभव आपल्याला देतात. अप्रोक्ष ज्ञान आहे संत महात्म्यांचं, परोक्ष नाही. ऐकून कुणाचं तीर सांगायचं असं नाही, ते प्रत्यक्ष पाहिलेले होते त्यांनी. अनुभव आले अंगा, काय स्वतःला अनुभव आलेला आहे ते तुमच्या पुढे ठेवत आहे. म्हणून या अभंगातून तुकोबारा म्हणतात, का कुळती तू हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवघडी. अनेक बोलावती फार बहु थोर नावडती. पुष्कळशी बोलू लागले आता मला बरं का, पण आम्ही तिकडे जात नाही बरं का. गोपाळांचं जे उच्चिष्ट आहे, भगवंताचं जे उच्चिष्ट आहे ते गोपाळांनाच मिळालं, इतराला कोणाला मिळालं नाही. ते त्या उष्ट्या करता बरेच लोक आशा करून होते महाराज. उच्चिष्ट ते न लभे देवा, ते हे गोळ्या सदैव. काय गोळ्याचं भाग्य असेल त्या गवळी म्हणजे काय साधे होते का, ते काय तपश्चर्या केली असेल, काय भक्ती केली असेल की भगवंतानं त्यांच्या मुखातला घास खाल्ला, त्याची मुखीची हिरुणी घास. हसुडी हातास बळे खाय, हाताला हसडा देत होते आणि बळानं ते उष्ट खात होते महाराज. ते देवाधिकारा सुद्धा न मिळणारे उच्चिष्ट गोपाळांना मिळालं. म्हणून तुकोबारा म्हणतात, अनेक बोलावती फार बहु थोर आवडती. कोण आवडतात देवा तुम्हाला, त्यावेळेस तुकोबारा उत्तर देतात बरं का, मला भाविक आवडतात. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, पार उतरले तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी दिवे, तुका म्हणे मिठे झाली हरी, तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी कपाळी, तुका म्हणे तुका म्हणे मिठी घाली दिवे, हरी भाविक विश्वासी, Oh
झाला? कुणाचा उद्धार झाला? यज्ञ करणाऱ्याचा नाही, याग करणाऱ्याचा नाही, जप करणाऱ्याचा नाही, तप करणाऱ्याचा नाही, विश्वासानं जे ऐकतात कथा त्यांचा उद्धार होतो. विश्वासानं. विश्वास आहे का तुमचा कथेवर? कथा म्हणजे काय आहे? कथा साधी आहे का? कथा मुक्त करणारी आहे, कथा सुख देणारी आहे. आणि कथा एक कथा करा, दुसरी काही कथा सांगू नका. कोणी खळ्यावरले असले तसले का. महाराज म्हणतात त्याला, म्हणतात कोणाला? लय मोठं नाचणाऱ्याला, लय मोठं हसणाऱ्याला आहे त्याला महाराज म्हणायचं नाही. त्याला एक मध्य काढून टाकून द्या. काय गोष्ट आहे? कीर्तन हसायचं राहते काय? हा हसाय हाय हसत आहे, काहीतरी इशेपशी त्याला काही त्याला अनुसरून जर बोलत असेल आणि जर हसलं तरी योग्य आहे. मुद्दाम हसवायचं, मुद्दाम काहीतरी कथेमध्ये कथे चावटीचे बोलणं जर जनरंजवणे, जगाला रंजन करण्याकरता कथा नाही. कथा देवाला आवडावं लागते. आपण जे करता का नाही, देवा तुला आवडलं का नाही बघ बाबा. आता आम्ही काय, आम्ही जे करायचं तसलं केलो, पण तुला आवडलं का नाही बघा. करविली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देव झाले. देवाकडे हवा द्यावं लागतंय. वाकडं झालं का नीट झालं का काय झालं, बरं झालं की कीर्तन म्हणतात काही लोक. तुलाच माहिती म्हणावं. आमचं कीर्तन बरं झालं की ते तुलाच माहिती बाबा, आम्हाला काही माहिती नाही. आपलं कीर्तन कुणाच आहे? कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडळ, कथ्याऐशे पुण्य अनेक नाही सर्वता. कथा देवाचं ध्यान करणं याचं नाव आहे कथा. कथा काही बी नव्हते. अरे ते कथा देवाला आवडावं. आपण जे काही चार गोष्टी आपण बोलतो मोठ्या आनंदानं प्रेमानं, देवाला आवडलं का त्यालाच माहिती येतं. आपल्याला तर का माहिती करायचे ते सेवा करावं लागते एवढं खरं. म्हणून मला पुष्कळशे बोलावतात, मी तिकडे जात नाही. भाविक जे असतील ते भाविक मात्र उद्धार होतो. ते भाविक विश्वासी पार उतरले. भाविक लोकांचाच उद्धार होते. एकादश केलं तर काय होतंय म्हणणाऱ्या गदड्याला काय म्हणावं? पंढरपूरला गेल तरच काय होतंय? आणि बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. गळ्यात माळ घेतली तरच काय होतंय? तुळशीला पाणी घातलं तरच काय होतंय? आता काय होतंय ते तुझ्या बापाला विचार. काय होतंय? तुला विश्वासच नाही. त्या कथेचा विश्वास नाही, देवाचा विश्वास नाही, संतांच्या वाङ्मयाचा विश्वास नाही. अरे तुळशीला नुसतं प्रदक्षिणा लोटांगण जर घातलं तर किती पुण्य आहे त्याचं. तुळस ज्याच्या अंगणामध्ये आहे त्याच्या घराला काळ येत नाही, येम येत नाही, त्याला सोडून जाते. अरे बाप रे, म्हणजे इथं तुळस आहे. तुळशी विण ज्याचे घर तेथे जाणारा अघोर, जेथे वस्ती यम किंकर आज्ञा आहे म्हणून ज्याच्या घरामध्ये तुळशीचं झाड नाही ते घर यमाचा अन्न पावना प्राणी होतो. येम येऊन तिथं नांदतो महाराज. येम जिथं तुळस आहे, जळजळीत भिंती वृंदावने तुळशीची, अशा वारकऱ्याच्या घरी का बोंबला येते का? त्याला काळ गुलाम सलाम करीन तुकिया घरी राहतो. असा विश्वासानं करावं लागते सगळं काही बरं का. ते कंचात गोष्टीवर त्याचा विश्वास नाही त्याला पाखंडी म्हणावं. पाखंडी. पाखंड्याने पाठी पुरविली धूम. काय काय किती काय कायचं चिंतन करतात महात्मा. काय बोलावं सांगायचं. तेथे मी विठ्ठला काय करू आता देवा. हे पाखंडी लोक माझ्या मागे लागलेत, मी काय तर करू आता. देवाला ग्रहण सांगतात तुकोबार आहे. अशी पाखंडी बरेच आहेत. नाही असं नाही, आहेत, आता आहेत आणि होणार आहे, सगळं चालूच आहे. म्हणून त्या लोकांचा विश्वास ज्याचा नसेल त्यांचा उद्धार कधीच होणार नाही. विश्वासी तरले भाविक. म्हणून तुकोबार शेवटमध्ये सांगतात भाविके त्याची आवडी मोठी, भाविके त्याची आवडी मोठी आणि तुका म्हणे मिठी घाली जीवे. अशा गोपाळांच्या गळ्याला मिठी घालतो देव. कुणाच्या गळ्याला घात पडत नाही पण भक्ताच्या गळ्याला पडतो. म्हणून तुकोबार होता तुका म्हणे मिठी घाली जीवे. असे चरित्र भगवंताचे. किती वाजलेत आता? 3 वाजले का? मग पुरी करावं आता काय.
भाविके त्याची एवढी मोठी तुका म्हणे मिठी घाली जिवे तुमची मद लागली सवे ठाईचे नवे नवगुडी ज्ञानेश्वर तुमची मद लागली सवे अशा प्रकारची सवय लागलेली ती गोपाळांची म्हणून गोपाळाच्या संगतीमध्ये भगवंता आनंद भोगत होता आणि त्या गोपाळांना घेऊन यमुनेच्या कडेला जाऊन काला केला जास्त सांगत नाही बरं का काला केला गोपाळाच्या संगतीत गोपाळ कोणाच्या संगतीत काला केले देवाच्या संगतीमध्ये काला केले बरं का एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला भाविकाला काला भाविकाचा काय एके ठाई काय देव आणि भक्त हे एक होतात त्याचं नाव आहे काला जीवशिवी एक काला आणि हरिनामाचा खिचडी काला अशा प्रकारचा वाळवंटातला जो काला आहे ते काला भगवंतानी सगळ्याच्या शिदोरी एकत्र केल्या माझे आहेत ऐसे पाहे बघूत रे तुमची शिदोरी कशी आहे ते सगळ्याचे चेकिंग केलं गोपाळ म्हणले कृष्णा आमची शिदोरी तुझ्या शिदोरीत मिसळावंच लागते का आता आम्ही घरी केव्हा जावं कोण आहे आमचं घरी जाऊन तुझ्या वाचून कोण आहे आम्हाला भगवंतापुढे परिहार दिला आणि ते सगळ्या शिदोऱ्या भगवंताच्या स्वाधीन केलं शिदोरी म्हणजे कोणती होती ते पाप पुण्यात्मक शिदोरी शिदोरी म्हणजे खायची नव्ह पाप काय केलंस आणि पुण्य काय केलंस म्हणून जन्म मिळाला तुला का नाही म्हणून जन्माच्या ठिकाणी येऊन संत महात्म्याने एवढं ठाव फोडून सांगितले तुला गळ्यात माळ घेतला नाहीस पंढरीची वारी कधी केला नाहीस कीर्तन भजन कधी ऐकलं नाहीस कधी सत्कर्म केला नाहीस कधी सप्ताला पट्टी दिला नाहीस विचारते गेले ते नाही सगळंच विचारते तिथे मग त्यावेळेस काय जाब देता होशील तू नाथ महाराज म्हणतात अरे त्यावेळेस विचारलेल्या वेळेस काय जबाब देशील जबाब द्यायला काही आहे का तुझ्याकडे काही हो बरोबर गेलो पंढरपूरला म्हणायला आहे का तुझ्याकडे काही हो बरोबर कीर्तन ऐकून मग आहे का बरोबर गळ्यात माळ घेतला मग आहे का मग काय होईल तुला आता अग्रपूजेचा अधिकारी श्रेष्ठ दंड आहे त्याला अग्रपूजा मांडलेली असते त्याला महाराज अग्रपूजा कशाला म्हणते अग्रपूजा म्हणजे हळद कुकू लावून नव्ह त्याची अग्रपूजामध्ये का भय बसून असं बरं का मारीती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार कितीतरी वेळेस त्याला ताप गीत काय देतात किती मारतात त्याला गणित नाही किती मारतात ते कुठं कुठं लोळीत्यात काय काय करतात तप्त भूमी ज्वाळ लोळविती आता किती मोठा अभंग आहे ते काही म्हणून मी म्हणत नाही काय आता एवढं करा मनावनी करा काही सायास वावेल तरी भारी उदास करवेल तरी करा नाम घोष सेवा भक्ती रस तुका म्हणून तुम्ही नामस्मरण करा गळ्यात तुळशीची माळ घ्या पंढरीची वारी करा सत्संगती करा एकादशी करा असं सत्संग म्हणून काय सत्संगासारखं श्रेष्ठ पुण्य कुठलंच नाही महाराज कुण्या कुण्या संगतीमध्ये जा आमचा वैष्णवाचा धर्म जेवढा श्रेष्ठ आहे तेवढं भारताच्या जगामध्ये जगाच्या पाठीवर आपला एवढाच धर्म आहे हिंदू धर्म आपला वारकरी पंथ ह्या पंथासारखा पंथ कोणता दुसरा नाहीच म्हणून सगळे साधू संत कोण कोण गेली या पंथामध्ये सगळ्याची नामावली आहे की नाही आपल्याला आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र जास्त बोलत नाही कोण कोण आली या पंथात सगळ्या लोकांनी सगळे महाराज ज्ञानेश्वर महाराज कोणते पंथी होते दत्तपंथी होते पण त्यांनी सुद्धा इकडेच आली संप्रदाय चैतन्य संप्रदाय दत्त संप्रदाय आनंद संप्रदाय हे सगळे संप्रदाय सगळे संप्रदाय या आमच्या चैतन्य संप्रदायामध्ये येऊन मिसळले म्हणून सगळ्या संतांचं मत एक आहे म्हणून त्या सगळ्या संतांनी एक काला अशा प्रकारचा काला केलेला आहे तो काला कोणकोणती केले म्हणजे ज्ञानराज माझा गोपाळाशी रह्यावाटी ज्ञानोबारांनी काला केला सनक संदन सनकादी ब्रह्मदेवाची मानसूत्री काला करीत आले आता हे काला रोजच्या रोज चालूच आहे आमच्या दादासाहेबांनी काला केला अशा संतांच्या संगतीत आनंद हा काला खायला मिळतो
मग उपदोन या पुढती येऊन काला काला खाऊ खाऊ दैवा जन्म घ्यावा लागतं हे काला खाण्याकरता आणि पुन्हा आम्ही पुन्हा हेच करीत राहू आम्ही दुसरं काय करणार नाही आम्ही जन्माला येऊ काला खाऊ बरं का घेईन मी जन्म याच्यासाठी द्या तुझा जन्म घेईन तुझी चरण सेवा साधावया त्याच्याशिवाय मला दुसरं काही करायचं नाही अशा प्रकारचा काला सत्संगतीमध्ये आम्हाला प्राप्त झाला म्हणून त्या संतांचे नाव घेणं हे विशेष आहे महाराज तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगीत संत कोणते ज्ञानेश्वर तुकाराम 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 आवड